नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो, उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमातून उत्तम कथा ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करा. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा. दुपार झाली तसा वातावरणात अचानक थंडगार वारा सुटायला लागला. चोहोबाजूनं हिरवीगार पसरलेली शिवारातली पिकं हवेच्या झोतानं डोलायला लागली. गीता आपल्या 5 एकराच्या शेतात कापूस वेचत होती तर घनश्यामनं आपली दोन्ही बैल धुऱ्यावरील गवतात चरायला मोकळी सोडलेली होती. या वडिलोपार्जित 5 एकराच्या शेतीशिवाय घनश्यामनं गावाला लागलेली 2 5-5 एकराचे तुकडे मागच्या 2 वर्षांपासून ठेक्यानं केलेले होते. त्या ठेक्याच्या शेतात सोयाबीन होतं. तो जसा मेहनती तशी त्याची बायको गीता ही शेतात राबायची. त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झालेली होती. मायबापानं 60 पार केल्यामुळे आता त्यांच्याकडून अंगमेहनतीचं काम होईना, म्हणून 2 वर्षांपूर्वी घनश्यामनं आपल्या हाती शेती घेतली आणि ढोरासारखा रात्रंदिवस मातीत झिजायला लागला. घनश्यामची दोन्ही जुळी मुलं गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 3रीत शिकत होती. मागच्या 3 वर्षापासून तोच चिचघाटचा सरपंच असल्यानं त्याची तालुक्याच्या आमदार साहेबांसोबत बऱ्यापैकी उडबस होती. शिवाय सरपंच झाल्यापासून त्याने गावात बऱ्याच सरकारी योजना आणल्यामुळे सगळे त्याच्यावर खुश होते. राजकारणाच्या कामातनं मोकळा झाला की शेतीशिवाय दुसरं काही त्याच्या डोळ्याला दिसत नव्हतं. चांभाराची नजर खेटरावर असल्यागत तो शेतीत राबायचा. इतक्यात आभाळातनं पावसाचे 2-4 बारीक थेंब त्याच्या हातावर पडले तशी त्याने आपली नजर आकाशाकडे वळवली. ढग एकमेकांना पायानं तोडवल्यागत इकडं तिकडं सैरावैरा धावत होते. हळूहळू आभाळ काळभोर व्हायला लागलं. त्या आभाळातल्या ढगांचा अंदाज घेत तो बायकोकडे बघत मोठ्यानं आवाज द्यायला लागला, गीते, अगं ए गीते. काय हो, आता काय झालं तुम्हाला आवाज द्यायला? अगं झालं का नाही तुझं कापूस वेचणं? गीताकडे बघत तो म्हणाला, अर्धा तास आणखीन. तुम्ही चारा की बैल धुऱ्यावर? ती मोठ्यांदा जागेवरनंच बोलली, अगं पावसाचं वातावरण झालं आहे म्हणून म्हणतोय. इतक्यात काय आता मोठा पाऊस यायचा नाही? अगं असं कसं म्हणते? हे बघ हातावर पावसाचे 4 शीतं पडल्यात. हात वर करून दाखवत तो म्हणाला, बरं आता आटपा तुमचं, मी कापसाचं गाठोडं बांधून आलीस मागून. असं म्हणत ती भरला ओटा घेऊन कापसाच्या गाठोड्याजवळ आली. ओट्यातला कापूस तिने गाठोड्यात टाकला आणि गाठोड्याची दोन्ही बाजूनं टोंगड्यानं वजन देऊन गाठ मारली. मग ते गाठोडं तिने आपल्या डोक्यावर घेतलं. तिचाही स्वभाव घरी राहिली घरभरी आणि वावरात गेली शेतकरी असा झाला होता. तेवढ्यात घनश्यामनं दोन्ही बैल धुऱ्यानं हाकलत पांदण रस्त्याला लावली. हळूहळू पावसाच्या थेंबांचा जोर वाढायला लागला तशी त्यांनी पावलांची गती वाढवली. दोन्ही बैल दिवसभर चरून पोट भरल्यानं झेंडे फेकल्यागत पांदण रस्त्यानं धावायला लागली. धंदा नाही सापडला आणि जाऊन खोटा उपडल्यागत मध्येच निळकंठ काकानं धावत येऊन घनश्यामला गाठलं. मग तिघेही सोबत चालायला लागले. तोच निळकंठ काका मन मोकळं करण्यासाठी त्याला म्हणाला, धन्या, यावर्षी आपल्या सोयाबीन कापसाचं काय खरं वाटत नाही बा. का बरं काका, काय झालं असं तुम्हाला म्हणायला? घनश्यामनं त्याला प्रश्न विचारला. अरे मागच्या वर्षी सोयाबीन 42च्यानं एका असं म्हणून लागले आणि आता एकेका वर्षी असतो असा कमी भाव, म्हणून काय झालं? नाही पण हे आपल्यासारख्या कास्तकाराच्याच वाट्याले का येते? म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचे निळकंठ काका? आपण उभा जन्म मातीत राबतो का नाही? मग त्यात न पटण्यासारखं काय आहे? कास्तकार कधीतरी सुखी झाल्याचं ऐकलं का तू कधी? नाही, सारे दिवस तो दुःखीच असतोय की. मग असं का होत असेल? 9 हात लुगडं तरी सारं अंग उघडच का शेतकऱ्याचं? का बरं? मला नाही सांगता येणार, तुम्ही सांगा की. या कास्तकाराच्या दुःखाले जबाबदार इथलं सरकार आहे बघ. इथलं सरकार. आणि ते कसं काय निळकंठ काका?
अरे आता साऱ्या गोष्टी 10 पटीनं महाग झाल्या, पण सोयाबीन आणि कापसाचा भाव 10 पटीनं महागले का? नाही, फार झालं तर दुपटीनं महागला असन. इथेच तर समधी गोम आहे ना. मग का नाही करणार कास्तकार आत्महत्या? निळकंठ काका मोठ्यानं दम टाकत बोलला. पण काका, आत्महत्या केल्यानं समस्या मिटतात का? तू व विमत बरोबर आहे पोरा. पर कास्तकार खुशीनं फाशीचा दोर आपल्या गळ्यामध्ये लटकवतो का ते तर सांग. नाही हो, असं कसं करन त्यो? हां, असं कसं करील त्यो? पण केल्याशिवाय उपाय नसतो त्याच्यापुढं. इतक्या तिघंही गाव शिवेला आले. पावसाची रिपरिप केव्हाचीच थांबलेली होती. आभाळाकडे पुन्हा एकदा नजर टाकून निळकंठ काकानं आपल्या घराचा रस्ता धरला आणि घनश्याम, बरं बोलू काका यावर कधीतरी, असं म्हणत बैलांना समोर करून गीतासोबत घरचा रस्ता चालायला लागला. घर आलं तसं त्यांनी बैलांना घरामागील गोठ्यात नेऊन खुंट्याजवळ उभं केलं. बाजूलाच पाण्याचं मोठं दगडी टाकं होतं. त्यात पाणी टाकून बैलांना पाणी पाजलं. बाजूच्या खुंट्याला बैलांना बांधलं आणि घरात येऊन शांतपणे बसला. इतक्यात शाळेतून दोन्ही मुलं परतली आणि त्याच्या शरीराला माकडाच्या पिल्लागत बिलगून त्याच्याशी खेळायला लागली. गीतानं लगबगीनं गॅसवर चहा करून आणला तसा त्यांनी चहा प्यायला आणि उठून बाजूलाच खाटेवर शांतपणे बसलेल्या मायजवळ आला. तशी ती त्याला म्हणाली, धन्या, कशी हाय यावर्षी आपली पराठी? चांगली आहे माय, 9-10चा ॲव्हरेज पडायला पाहिजे. पळल पोरा पळल, आणि तसा भाव बी भेटला पाहिजे बघ कापसाले. हो माय, त्याच्याशिवाय आपल्याला परवडणार नाही. बरं, आता तू ठेक्याच्या वापराचे पैसे दिले का नाही? नाही माय, दिवाळीनंतर देईल म्हणलं होतं त्यांना. सोयाबीन विकल्यानंतर पैसे आले की एकदाच दोघांनाही मोकळं करतो. बरं बरं, आता तू हा बाप येईन इतक्यात, असं म्हणत उठून ती स्वयंपाक खोलीत गेली. तोच समोरून घनश्यामचा बाप रघुनाथ आला आणि बाहेरची खाट अंगणात टाकून बसला. बाहेर रिमझिम पाऊस येऊन गेल्यानं वातावरणात थंडगार वारा सुटला होता. थोड्या वेळानं गीतानं त्यांना चहा आणून दिला. संध्याकाळ झाल्यानं दिवसभर रानावनात चरणाऱ्या जनावरांचे आवाज कानावर येत होते. तोच घनश्यामही उठून त्यांच्याजवळ जाऊन बसला. इतक्यात शिकारी शोधत शिकारी यावा तसे निळकंठ काका आले. लगेच एकाच वेळी दोघांकडे आपली नजर टाकत सांगायला लागले, आज दुपारी झरीच्या बाजार समितीमध्ये भानगड झाली बघा. नेमकी कोणची भानगड झाली म्हणायची आता तिथं? अहो, त्या खाटकाच्या इठ्ठल याले हमालाईने मारले म्हण, निळकंठ काका सांगायला लागले. पण आता ही बातमी तुम्हाला कोणी सांगितली म्हणायची? घनश्यामनं निळकंठ काकांना विचारलं. अरे वावरातून आल्या आल्या दत्तू माल्यानं सांगितली मले. पण इठ्ठल याले कशाले मारलं मनाचा हमालाईनं? रघुनाथनं पुन्हा प्रश्न केला. इठ्ठलनं आता 2 आठवड्यावर दिवाळी आली म्हणून जुनं सोयाबीन इकाले नेलतं म्हणे. बरं, मग सोयाबीन इकाले नेलं म्हणून काय झालं? हमालाईनं त्याच्या बैलबंडीतला एक सोयाबीनचा फाटका कट्टा लपून ठेवला होता दुसरीकडं, आणि मग हे माहीत झालं इठ्ठल याले. मग विठ्ठल भाऊनं काय केलं पुढं? त्यानं तिथल्या मोठ्या साहेबाकडं तक्रार केली. तसे समदे हमाल आपलं बिंग फुटणार म्हणून छान त्याला मारायला लागले. बापरे, हे सगळं असं चालतं कृषी उत्पन्न बाजार समितीत? बरं, मग तशी विठ्ठल यानं केली तक्रार द्यायची पोलीस स्टेशनमध्ये. हां, हे बरं केलं म्हणायचं विठ्ठल भाऊनं. आता आम्हालाही खूप माजल्यावानी करायलेत. मग पोलीस आले का नाही विठ्ठलाच्या तक्रारीनं? पोलीस आले आणि समध्या हमाल आले बेंडलं की जैलामध्ये. बरं, मग विठ्ठल भाऊ कुठे आहे आता? तो हाय सरकारी दवाखान्यामध्ये भरती होऊन दुपारपासनं. आणि विठ्ठल्यानं नेलेलं बाजार समितीतलं सोयाबीन तिथल्याच एका हरी सावकारानं 3.5च्या भावानं विकत घेतलं. फक्त 3,500च्या भावानं? विठ्ठल भाऊला काय परवडलं या भावानं विकून? अरे घन्या, हे तसा परवडायचा मुद्दाच नाही. आणि तसं बे विठ्ठल यानं कोण विचारते? आता कास्तकाराचे दिस राहिले नाहीत.
नसतं सोयाबीन विकलं तर काय बिघडलं असतं विठ्ठल भाऊचं? अरे हे समज बोलायले बरं वाटतं बाबा, पण ज्याले झोंबते त्यालेच कळते. म्हणजे मी नाही समजलो निळकंठ काका. कास्तकाराच्या दुःखाचं गणित लई वेगळं आहे पोरा. 4 दिवसापासून विठ्ठलचे पोरं उपाशी होते. ते मायाकडून रोज उधारीनं पैसे नेत होता. आता उपाय हटला म्हणून नेलं सोयाबीन त्यांनी मार्केटमध्ये. असं निळकंठ काकानं गहिवरल्या भावनेनं म्हणताच दोघांनीही मान खाली घातली. इतक्यात पुन्हा गीतानं 3 कप चहा आणला. तसा लगबगीनं चहा घेऊन निळकंठ काकानं आपल्या घरचा रस्ता धरला. थोडा वेळ दोघांनीही शेतातल्या पीक पाण्याच्या गोष्टी केल्या. इतक्यात गीताचं त्यांना आतून जेवणासाठी बोलवणं आलं. तसे दोघेही उठले, आत निघून गेले. बाहेर अंधार पडल्यानं रातकिड्यांची किरकिर एकसारखी सुरू होती. साऱ्यांनी जेवणं आटोपली तशी तासाभरानं पुन्हा पावसाची झड चालू झाली. 4 दिवसावर सोयाबीनही सोंगायला आलं होतं. तेव्हा बाहेरच्या पावसाकडे बघत घनश्यामला आपल्या पिकाची गत पावसानं भिजवले आणि सरकारनं निजवले अशी झाल्यागत वाटली. तो तसाच पुन्हा आत जाऊन झोपी गेला. बाहेर रात्रभर पाऊस वैऱ्यासारखा बरसत होता. सकाळ झाली. गावातले सारे रस्ते शिवार पावसानं चिपचिप झालेलं होतं. आता 2-3 दिवस चांगली उघाड पडल्याशिवाय शेतातली कामं होणं शक्य नाही याचा घनश्यामला अंदाज आला. शनिवार असल्यानं मुलांची सकाळची शाळा होती म्हणून गीतानं सकाळीच लवकर उठून दोन्ही मुलांना डब्बा करून दिला. ती शाळेत निघून गेली. घनश्यामही लगेच चहा घेऊन शेताकडे एक नजर टाकून येतो म्हणून निघून गेला. रात्रभर पाऊस झाल्यामुळे शिवारभर पिवळसर कोवळं ऊन पसरलं होतं. कुंपणाची काठी बाजूला सारून घनश्यामनं शेतात पाऊल टाकलं. शेतात सारी दलदल झाल्यानं मनातनं तो हिरमुसल्यासारखा झाला. शेताला चहूबाजूनं एक चक्कर मारून त्यानं ठेक्याच्या शेताकडे आपली पावलं वळवली. वाळलेल्या सोयाबीनच्या भोवताल सगळी मातीची दलदल झालेली. आता मुकाट्यानं 3-4 दिवस उघाड पडण्याची वाट पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हणून तो 3ऱ्या ठेक्याच्या शेताकडे न जाता तसाच घरी आला. लगबगीनं हातपाय धुवून तो तसाच शांत बसला. थोड्या वेळानं आंघोळीला गेला. आंघोळ आटोपून घरात येऊन बसताच गीतानं जेवणासाठी 2 ताटं वाढली. तसे रघुनाथ आणि घनश्याम जेवण करायला बसले. जेवण करता करताच रघुनाथनं त्याच्याजवळ मुद्दाम विषय काढला. गण्या, आपल्या वावरापाटची 3 एकर शेती संभा गुरवानं ऐकायला काढली म्हणे. तुम्हाला हे कोणी सांगितलं बाबा? अरे मी सकाळी चौकात बसलो होतो, तिथं चर्चा चालली होती. मग तुमचा विचार काय आहे ते तरी कळू द्या की मला. आपण ठेवली तर कसं राहील म्हणतो म्या. पण काय भावाने तो शेती विकेल यावर काही चर्चा आली का तुमच्या कानावर? कारण आता शेतांचे भाव आकाशाला भिडले. बरं अगोदर त्याचा अंदाज तर घेऊ दे गाण्यामले, बाकीचं मग बघू. बरं तुम्ही म्हणता तसं काय म्हणतायत सांबा काका? घनश्याम असं म्हणताच पुन्हा दोघेही जेवण करायला लागले. 10 मिनिटात दोघांनीही जेवणं आटोपली. तसा बाजूला ठेवलेल्या टॉवेलला हात पुशीत रघुनाथनं गावातल्या चौकाचा रस्ता धरला. चालत चालत रघुनाथ चौकात आला तसा त्याला तिथे निळकंठ काका भेटला. तेव्हा रघुनाथनं त्याला बाजूला नेऊन हळू आवाजात संभा गुरवाच्या शेतीबद्दल सारं काही सांगितलं आणि दोघांनी लगेच तिथूनच संभाच्या घरचा रस्ता धरला. दोघेही संभाच्या घरी आले. संभा घराच्या मागच्या बाजूला बायकोला सोबत घेऊन जनावरांना कुटारा टाकण्याचं काम करत होता. 1-2दा निळकंठनं बाहेरनं हाक मारली पण ती काही तिच्या कानापर्यंत पोचलीच नाही. जेव्हा रघुनाथनं पुन्हा पुढे सरकून मोठ्यानं हाक मारली तसा तो हो आलो आलो म्या म्हणत साप बोगद्यातनं सरसर करत बाहेर यावा तसा दाराजवळ आला. दोघांनाही बघून त्यांनी या या बसा बसा म्हणत अंगणात 2 खाटा टाकल्या. एका खाटेवर रघुनाथ आणि निळकंठ काका बसला तर दुसऱ्या खाटेवर संभा बसला. इतक्यात आतून 3 ग्लासात पाणी घेऊन संभाजीची बायको जनाबाई आली. तिघांचंही पाणी पिऊन होता संभानं बायकोला चहा बनवून आणायला सांगितलं तशी ती रिकामे ग्लास घेऊन आत गेली. तोच निळकंठ काकानं आपल्या मुख्य विषयाला सरळ हात घालत विचारलं, संभा भाऊ, तुम्ही 3 एकराचा पट्टा इकायला काढलाय असं कानावर आलंय आमच्या. हा, पण तसा मनासारखा भावाला काढतो म्हणलंय म्या. असं आहे तर,
पर भाव काय ठेवला ते तरी समजल का आमासनी? हे पाय रघुनाथ भाऊ, आपला शिवणीचा हरिभाऊ सावकार 20च्या भावानं मागून गेलाय 2 दिवसापूर्वी. संभा स्पष्ट बोलला. 20च्या भावानं म्हणजे 20 लाखात 3 एकर, हो ना? 20 लाखामध्ये 3 एकर नाही, 1 एकर मागितली त्यांनी. एकराले 20चा भाव मागितला त्यांनी. असं संभानं म्हणतात तोंड घशी पडल्यागत बसल्या जागेवर दोघेही थंडगार झाले. आता यापुढे काय बोलावं ते त्यांना सुचेना. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव न्याहाळत संभानं विचारलं, काहून? तुम्हाला भाव जास्ती वाटून राहिला काय म्हणावं? नाही, लई कमी भाव सांगितला म्हणून थंडगार झालो ना आम्ही. निळकंठ काका हसत हसत बोलला. त्यावर संभा म्हणाला, भावांनो, आता तुम्ही कमी म्हणा किंवा जास्त म्हणा, पण याच्यावर असन तर सांगा. आमची 10पर्यंत मजल होती सांभा, त्याच्यापुढं नाही जमायचं आमचं. आता 20चं गिराईक हरिभाऊ एका पायाव घ्यायला तयार आहे बघा शेती. असं संभा म्हणत असताना आतून त्याची बायको चहा घेऊन बाहेर आली. तिघांनीही चहा घेतला. ते चहाचे रिकामे कप तिने उचलले. ती घरात गेली. तेवढ्यात पुन्हा रघुनाथनं विचारलं, काही कमी जास्त करता येईन का बघ की सांभा? कमी नाही, पण जास्त करता येतील रघुभाऊ. लय भाव पाडून मागतोय भाऊ तुम्ही. असं संभानं म्हणताच बरं येतो आम्ही म्हणत दोघांनीही त्याचा निरोप घेतला. घरी आले. ते दोघेही घरी येताच घनश्यामनं काय झालं, कुठे गेले होते तुम्ही इतका वेळ, असा त्यांच्याकडे बघत प्रश्न केला. तेव्हा रघुनाथनं त्याला संभाजीच्या घरी गेल्यापासूनची सगळी हकीकत कथन केली. ते ऐकून घनश्याम दोघांकडे नजर फिरवत म्हणाला, तरी मला वाटलंच होतं त्यो शेती कमी भावात विकणार नाही म्हणून. अरे पण का म्हणून? रस्त्यावरची शेती थोडी येते. अहो कशी असली तरी आज मागणी आहे शेतीला. मग आता काय करायचं म्हणतो धान्या? नाही ते शेतीचं जाऊ द्या, अगोदर आहे ते सांभाळू आपण. बरं येतो म्या, चालू द्या आता तुमचं बाप लेकाचं. असं म्हणत निळकंठ काकानं तिथून काढता पाय घेत आपल्या घरचा रस्ता धरला. इतक्यात गीतानं घरात 2 ताटं करून जेवणासाठी बोलवलं. तसे ते लगेच अंगणातल्या खाटेवरनं उठले. लगबगीनं घरात गेले. 3-4 दिवस कडाडून ऊन पडलं तशी घनश्यामनं सोयाबीनची सोंगणी सुरू केली. 2 दिवसात सोयाबीन सोंगून झालं. दोन्ही ठेक्याच्या शेतातलं 90 क्विंटल सोयाबीन झाल्यानं एकरी 9चं उत्पन्न हातात आलं. ते सोयाबीन त्यानं शेतातल्याच उभारलेल्या 2 खोल्यात भरून ठेवलं. 2 दिवसांवर दिवाळी आली. कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे भाव 4,000चे पुढे जाईनात म्हणून त्यानं पहिल्यांदा नाफेडमध्ये टाकायचा विचार केला. तर तिथंही हे कागद जमा करा, ते कागद जमा करा, हा फॉर्म भरा, सोयाबीनची प्रतवारी तपासून त्यानुसार पैसे मिळतील, अशा नानाविध अटी लावलेल्या. त्यामुळे शेवटी दिवाळी आटोपल्यानंतर सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समितीत नेऊन विकायचा विचार घनश्यामनं पक्का करून टाकला. घनश्याम दुचाकीनं गीताला घेऊन झरीला गेला आणि संध्याकाळी 4,500चा दिवाळीचा बाजार आला. दोन्ही मुलं गाडीचा आवाज ऐकून त्याच्याजवळ धावत आली. त्यांनी त्यांच्या दोन्ही हातात एक एक थैला दिला. तशी थैले घेऊन पोरं घरात पळत गेली. खरं तर उद्यापासून दिवाळी सुरू होणार असल्यानं सगळे आनंदात होते. बाजार करून घरी आल्या आल्या गीतानं हातपाय धुवून गॅसवर चहा ठेवला. स्वयंपाकाच्या मागे लागली. घनश्यामच्या आईनं 2 चहाचे कप दारात निवांतपणे बसलेल्या घनश्याम आणि रघुनाथाच्या हातात दिले. चहा आटोपून रघुनाथनं आपली पावलं निळकंठ काकाच्या घराकडे टाकली. तसं त्याला रस्त्यात मध्येच निळकंठ काकाच आपल्याकडे येताना दिसला. उभ्या उभ्याच मुद्दाम निळकंठ काकानं त्याच्याजवळ विषय काढला. अरे रघुभाऊ, संभा गुरुवानं वावर इकलं म्हणे. काय म्हणता? पण किती आणि केवढ्याला इकले म्हणायचं? तू या वावरेला लागलेला समजा 10 एकराचा पट्टा इकला म्हणे 9च्या भावानं. अरे पण इकलं कोणाला त्याने? त्याच हरिभाऊ सावकार आले. आपण दान मागून बी दिलं नाही आपल्याला. लई छाट निघाला संभा. केसानं गळा कापला लेकाच्यानं. आपल्यापाशी तर ते 20चा भाव सांगत होता. माणसाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात रघुभाऊ. हा तुमचं बी बरोबर आहे म्हणा, पण 3 एकर दिला असतं तर काय बिघडलं असतं का सांब्याचं? मनातला राग बाहेर काढत रघुनाथ बोलला.
आता बोलून काय फायदा? त्याची वस्तू होती त्यांनी विकली. आता झालं गेलं गंगेला मिळालं म्हणायचं. तसं बी सावकार लोक लय हुशार असतात. असं म्हणत निळकंठ काकानं दोन्ही हात धरून बाजूला असलेल्या एका मोठ्या दगडावर रघुनाथला बसवलं. पण बसल्यावरही रघुनाथच्या मनातली घालमेल काही केल्या कमी होईना. तितक्यात खाटकाचा विठ्ठल तिथे आला. त्यालाही हात धरून निळकंठ काकांनी आपल्या बाजूला बसवलं आणि विचारलं, विठ्ठला, आता काय म्हणते बाबा तुझी तब्येत? हा बरी आहे, पण अजून बी मनावी तशी काही जाग्यावर आली नाही बरं का. म्हणजे आता कसं वाटून राहिलं तुले? हमालानं मारलं ना तेव्हापासनं छाती सारखी दगदग दगदग करून राहिली आहे. काय बी होत नाही रे विठ्ठला, तुझ्या मनामध्ये भीती झाली त्याची. बरं, आता यावर्षी किती सोयाबीन झाले तुले? काय 50 पोतं झालं आहे. आता दिवाळीनंतर काढून टाकतो मार्केटमध्ये नेऊन. हां, पण आता काय भानगड करू नको गाड्या मार्केटमध्ये. रघुभाऊ, हमालाईनं भानगड उभी केली, त्याला मी तरी काय करू? आपण सालभर मेहनत करतो, पीक घेतो आणि हे हमाल लपून आपलाच माल दुसऱ्याला विकतेत. विठ्ठलनं आपली बाजू मांडली. समधी मिली भगत असते विठ्ठला हमालन साहेबाची. तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असं म्हणत समधे आपापले खिसे भरतात. शहाण्याचं जगणं मुश्किल करून टाकतात. वानराच्या हातात कोलीत दिल्या असं नाही तर काय होणार रे दुसरं. दोघांच्याही बोलण्यावर मान हलवत विठ्ठलनं, आता मले झरीला जायचं आहे बाजार कराले, असं म्हणत उठून त्यांचा निरोप घेतला. तो जाताच थोड्या वेळानं हे दोघेही उठले, आपापल्या घराचा रस्ता चालायला लागले. घनश्याम घराबाहेर रघुनाथची वाट बघत होता. बाहेर बराच अंधार झाल्यानं बापाला दुरूनच बघताच त्याच्या जीवात जीव आला. दोघेही आत गेले, जेवण करायला बसले. जेवण झाल्यानंतर रघुनाथनं घनश्यामकडे संभागुरवानं 10 एकराचं शेत 90 लाखात हरिभाऊ सावकाराला विकल्याचं सांगितलं. पण बापाच्या बोलण्याचा त्याच्यावर तिळमात्र फरक पडला नाही. कारण संभा काकाचा स्वभाव मनधरणीचा आणि आतकरणीचा असल्याचं तो जाणून होता. बघता बघता दिवाळी आल्या पावली निघून गेली. सोयाबीनचे भाव बघता बघता 4,500 आले. म्हणून एक दिवस घनश्यामनं सोयाबीन झरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत न्यायची तयारी केली. त्याच्याकडे पाहून विठ्ठल भाऊनंही आपलं सोयाबीन बाजार समितीत विकण्याचा विचार पक्का केला. दुसऱ्या दिवशी दोघांनी 2 भाड्यानं ट्रॅक्टर केले. पोती भरून सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समितीत आणलं. त्यावेळी विठ्ठल भाऊनं तिथल्या हमालांवर नजर टाकली. सारे हमाल नवीनच दिसल्यानं त्याच्या जीवात जीव आला. मार्केटमध्ये तशी सोयाबीन विकायला आणणाऱ्यांची गर्दी फारशी नव्हती. तसा तो घनश्यामला म्हणाला, घन्या, आपण तिकडच्या बाजूला आपली ट्रॅक्टर उभी करू. बरं विठू काका, तुम्ही म्हणताय तसं. म्हणून ट्रॅक्टरवाल्यांना हाक मारून दोन्ही ट्रॅक्टर पुढे नेऊन ठेवायला सांगितले. तसे त्यांनी दोन्ही ट्रॅक्टर वजन काट्याजवळ पुढच्या बाजूला उभे केले. इतक्यात त्या ठिकाणी 4 हमाल येऊन एकेकाच्या पोत्यातले 8-10 किलो सोयाबीन काढून आपापल्या वेगळ्या पोत्यात भरायला लागले. घनश्यामचं त्यांच्याकडे लक्ष जाताच त्यांनी पुढे होत सगळ्या हमालांना प्रश्न केला, तुम्ही हे 8-10 किलो सोयाबीन प्रत्येकाच्या पोत्यातून कशा करता काढताय? काय आमच्या हितला रिवाजच येत असा. एक हमाल पुढे येत म्हणाला, कोणचा रिवाज? कास्तकाराचं कष्टाचं लुटून खाण्याचा? अरे तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? आम्ही खरे कष्टकरी. या पोत्यातला एक दाना बी आम्ही तुम्हाला नेऊ देणार नाही दुसरीकडं. होय का? राहू दे रे, यांचा माल इथंच राहू दे. खरे कष्टकरी आहेत बाबा. आता विकत बसा तुमचा माल तुम्ही. असं एकानं म्हणता सगळे हमाल तिथून काढता पाय घ्यायला लागले. तोच तिथले 2-4 शेतकरी त्यांच्या मागे धावत सुटले आणि त्यांच्या हातात 100च्या 2-3 नोटा देत बारीक आवाजात त्यांच्याशी काहीतरी बोलायला लागले. घनश्याम त्यांच्याकडे एका जागेवरनं निरीक्षण करत बघायला लागला. तसे ते हमाल परत आले आणि त्यांच्या ट्रॅक्टरवर उभं राहून त्यांची ट्रॅक्टरमधली पोती खाली करायला लागले. तसे हे 5-6 शेतकरी मनोमन खवळले आणि घनश्यामच्या बाजूला येऊन उभं राहिले. खरं तर शेतकऱ्यांमध्येच एकजूट नसल्यामुळे त्याचा फायदा इथले हमाल आणि वरचे साहेब घेतात याची त्याला खात्री पटली. तो आतून आपल्यावर होणाऱ्या अन्यायानं पेटून उठला.
लगेच तो 5-6 शेतकऱ्यांना सोबत घेऊन तिथल्या साहेबांकडे गेला आणि त्यांनी लिखित तक्रार बनवून त्यावर इतर शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या. त्यामुळे साहेबांसह हमालसुद्धा घाबरले. लगेच घनश्यामनं आमदार साहेबांना फोन लावून घडलेली सगळी हकीकत कथन केली आणि त्या साहेबांना फोन दिला. आमदार साहेबांनी त्या साहेबाची चांगलीच कानउघडणी केली. तसे सगळे ओल्या दोरीसारखे नरम झाले. नंतर शांतपणे साऱ्यांचं सोयाबीन त्यांनी व्यवस्थित वजन करून दिलं. खरं तर त्यावेळी हमालासकट त्या साहेबांनाही घनश्यामचा राग आला होता, पण सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही याची त्यांना जाणीव झाल्यानं ते शांत होते. घनश्याम आणि विठू काकाकडे बघून त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक शिजत होतं. संध्याकाळी सारे सोयाबीन विकून आपापल्या घरी आले. त्यावेळी घनश्यामनं दुपारी मार्केटमध्ये घडलेली हकीकत घरी कथन केली. रघुनाथलाही आपला मुलगा हिम्मतबाज निघाल्याचा अभिमान वाटला. संध्याकाळी जेवण होताच रघुनाथनं गावातनं फेरफटका मारला. त्यावेळी बऱ्याच लोकांच्या तोंडी घनश्यामचाच मार्केटमधल्या कामाचा बोलबाला चाललेला होता. तासाभरानं तो घरी आला तसे सगळे झोपी गेले. सकाळ झाली. दिवसभर घनश्यामनं एका मजुराला घेऊन सोयाबीनच्या ठिकाणी चणा पेरला. संध्याकाळी घरी परत आला. कामानं थकून गेला असल्यामुळे जेवण करून त्याने बेडवर अंग टाकलं. इतक्यात विठ्ठल भाऊची बायको रडत रडत घरी आली. तसं रघुनाथनं खाटेवर बसत तिला विचारलं, असं या टायमाले लढत लढत यायले काय झालं ग यशोदे? रघुभाऊ, आमचे घरवाले अजून बी वावरातनं आले नाहीत. हुंदके देत ती कशी बशी बोलली. असं? पण विठू काका शेतातच गेले होते ना, का आणखीन कुठं जातो म्हणले होते? सोयाबीनच्या जागेवर आज हरभरा पेरतो म्हणून सकाळी वावरात गेलते. बरं, आपण रात्रभर वाट बघू, नाही तर उद्या सकाळी पहिल्यांदा शेतात जाऊन बघून येऊ. त्यानंतरही नाही सापडले तर सरळ पोलिसात जाऊन तक्रारच देऊ काकू. घनश्याम तिला समजावत बोलला. बरं ठीक आहे घन्या, पण ते घरी येतील ना रे? येतील काकू, अगदी 100% येतील, मला विश्वास आहे. असं त्यानं म्हणताच तिने बरं मी येते सकाळच्याला असं म्हणत त्यांचा निरोप गेला. तसे सगळे पुन्हा झोपी गेले. बाहेर वातावरणात थंडगार वारा सुटला होता आणि त्या थंडगार वाऱ्यासोबत अंधारात रातकिड्यांचा किर्र आवाज दूरवर पसरत होता. सकाळ झाली तसे रघुनाथ, निळकंठ काका आणि घनश्यामनं यशोदाला सोबत घेतलं आणि त्यांच्या वावराच्या चौफेर तासभर शोधाशोध केली. पण विठूबाई काही भेटला नाही. म्हणून ते तसे झरीला गेले आणि तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विठूभाऊ बेपत्ता झाल्याची रीतसर लेखी तक्रार दिली. ती तक्रार पाहून लगेच ठाणेदार साहेबांनी 3 पोलीस हवालदार आणि 1 कुत्री त्यांच्यासोबत शेतामध्ये पाठवून दिली. पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांची कुत्री विठ्ठलभाऊचं शेत ओलांडून हळूहळू पुढे सरकायला लागली. तसे सगळे तिच्या मागे मागे हळुवारपणे चालायला लागले आणि शेवटी ती निळकंठ काकाच्या शेताच्या कोपऱ्यातल्या नाल्याजवळ थांबली. सगळे तिच्या जवळ जाऊन उभे राहिले आणि समोर बघतात तर काय, त्या ठिकाणी विठ्ठलभाऊचा देह निश्चित पडलेला होता. त्याच्या मानेवर कसल्या तरी शस्त्राचे वार असल्यानं मान रबरागत फुगलेली होती. ते प्रेत बघून यशोदानं तर हंबरडाच फोडला. पोलिसांनी प्रेत आपल्या ताब्यात घेऊन झरीच्या सरकारी दवाखान्यात पोस्टमार्टेम करण्यासाठी पाठवलं. विठ्ठलच्या खुनाची बातमी क्षणार्धात गावभर वाऱ्यासारखी पसरली. तसं सगळं गाव आपापसात कुजबुजायला लागलं. कोणीतरी त्याचा खून करून प्रेत नाल्याच्या बाजूला फेकून दिलं होतं. प्रेतासोबत गावातली 8-10 माणसं दवाखान्यात गेली. दुपारी 1:30च्या सुमाराला प्रेताचं पोस्टमार्टेम करून ते प्रेत कुटुंबाच्या हवाली केलं गेलं. संध्याकाळी गावच्या स्मशानभूमीत विठ्ठलच्या मुलानं विठ्ठलच्या प्रेताला अग्नी दिला. झालेल्या या खुनाच्या घटनेनं सगळं गाव हादरलं होतं. दुसरा दिवस उगवला तशी सकाळीच तालुक्याहून ठाणेदार साहेबांची गाडी यशोदा वहिनीच्या दारापुढे उभी झाली. त्यांनी आपल्यासोबत विठ्ठलच्या पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आणला होता. त्यात विठ्ठलचा खून कोणीतरी सकाळी गळ्यावर चाकूनं 3-4 वार करून केला हे निष्पन्न झालेलं होतं. पोलीस खुन्यांचा कसून तपास करतंय हे ठाणेदार साहेबांनी सांगितलं आणि लगेच ठाणेदार साहेबांची गाडी आल्या वाटेनं निघूनही गेली. तशी यशोदाबाईंनी लगबगीनं रघुनाथच्या घरी आली. घनश्यामही घरातच होता. तिने ठाणेदार साहेबांनी रिपोर्टमध्ये काय सांगितलं ते घनश्यामला सांगितलं. घनश्यामला धक्का बसला. ओळखीचा चोर जीवानिशी मारी या शंकेनं तो सावध झाला.
विठ्ठल भाऊचा खून नेमका कुणी केला असावा याची त्याला पुरेपूर कल्पना आली. तशी त्याच्या मनाची घालमेल चालू झाली. तो तसाच उठला आणि दुचाकीला किक मारून तालुक्याच्या पोलीस स्टेशनची त्यांनी वाट धरली. त्याच्या एका डोळ्यासमोर विठ्ठलभाऊचं जळणारं सरण तर दुसऱ्या डोळ्यासमोर कृषी उत्पन्न बाजार समितीचं चित्र नाचत होतं आणि डोक्यात नव्यानं विद्रोह करण्यासाठी घालमेल चाललेली होती. श्रोते हो, ही होती अनंता सूर यांची कथा घालमेल. ही कथा मी घेतली होती त्यांच्या खांदे मळणी या कथासंग्रहातनं. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट मात्र जरूर करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथांसह.